गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील न्याय संकुलाचा मार्ग मोकळा झालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीमध्ये न्याय संकुलाला मंजुरी दिली. त्यामुळे आज शहरातील वकिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार धैर्यशील माने, जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र माने यांचा बार असोसिएशनच्या वतीने सत्कार करून फटाक्यांची आतिषबाजी करून साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. इचलकरंजी शहरात अद्ययावत न्याय संकुल निर्मितीचा मार्ग मोकळा झालाय. इचलकरंजी न्यायालयाची अद्ययावत इमारत मागणीबाबत गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न रविवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली. इचलकरंजी येथील महासत्ता चौक परिसरातील सुमारे 1 हेक्टर क्षेत्राची जागा ही न्याय संकुलाची अद्ययावत इमारतीसाठी इचलकरंजी बार असोसिएशनच्या मागणीला आजच्या मंत्रिमंडळामध्ये मूर्त स्वरूप प्राप्त झालं. इचलकरंजीमध्ये सध्या असलेली न्यायालयाची इमारत ही अपुरी पडत असल्याने शहरामध्ये न्याय संकुलामध्ये खासदार धैर्यशील माने यांचे आभार मानण्यात आले. तसेच रवींद्र माने यांचा बार असोसिएशनच्या हॉलमध्ये सत्कार करण्यात आला. रवींद्र माने बोलताना म्हणाले, व्हाईट हाऊस सारखे इचलकरंजीचे न्याय संकुल होईल. तसेच भूमिपूजनाच्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा येतील. तसेच अध्यक्ष भाषणात बोलताना म्हणाले, खासदार धैर्यशील माने यांनी दिलेला शब्द पाळलाय. तसेच मुख्यमंत्र्यांनीही शब्द पाळलाय. रवींद्र माने म्हणजे मिनी खासदार व आमदार असे गौरवोद्गार शिवराज चोडमुंडे यांनी काढले. त्यामुळे इचलकरंजीच्या वकिलांतर्फे त्यांचे आम्ही आभार व अभिनंदन करतो. इचलकरंजी बार असोसिएशनने सन 2019 पासून पाठपुरावा सुरू केला होता. यामध्ये खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे तसेच माजी आमदार सुरेश हळवणकर, माजी नगराध्यक्षा सौ अलका स्वामी व माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांनी प्रयत्न केले. तसेच सदर कामाकरिता बापूसो मुसळे व नगरसेवक रवी माने यांचेही सहकार्य इचलकरंजी बार असोसिएशनला मिळालं. तसेच या प्रश्नी इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे व तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांनीही मोलाची मदत केली. सदर प्रश्नाचा पाठपुरावा इचलकरंजी बार असोसिएशन अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज चोडमुंडे, सेक्रेटरी ॲडव्होकेट R.V. शिंगे, माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट विवेक तांबे, माजी सेक्रेटरी ॲडव्होकेट विशाल जाधव तसेच अतिरिक्त जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट मेहबूब बांदार, उपाध्यक्ष ॲडव्होकेट अमित सिंग यांनी केलं. तसेच माजी अध्यक्ष ॲडव्होकेट M.D. जामदार, ॲडव्होकेट A.T. तांबे, ॲडव्होकेट विश्वास चुडमुंडे, ॲडव्होकेट S.R. गजबी, ॲडव्होकेट D.D. पाटील, ॲडव्होकेट सुनील कुलकर्णी व ॲडव्होकेट माधुरी काजवे यांनी मार्गदर्शन केलं. या कामी मंत्रालयातील श्री साळुंखे साहेब व श्री करपे साहेब यांचे सहकार्य लाभलं. तसेच महेश शिंदे व प्रवीण गटगुळ यांचं सहकार्य लाभलं. तसेच सदर प्रकरणी महाराष्ट्र राज्य अव्वल सचिव श्री विकास खारगे यांचंही बहुमूल्य योगदान मिळालं. हे त्यांची सही झाल्याशिवाय कॅबिनेटला डिसिजन होऊ शकत नाही असा निर्णय झाला. तर त्यावेळी सुद्धा मला वाटतं आपण 3-4 दिवस गुप्ता साहेब असू देत किंवा बाकीच्या सगळ्यांना आम्ही 3-4 दिवस रजपूत साहेब, भाऊसाहेब आम्ही प्रयत्न करत होतो की ते कॅबिनेटला गेलं पाहिजे आणि कॅबिनेटचा डिसिजन झाला पाहिजे आणि तो खरोखरच एक चांगला निर्णय झाला. आणि या निमित्तानं इचलकरंजी शहरातल्या वकील मंडळींना होणारी अडचण आणि या भविष्यातील सगळ्याच पक्षकारांना, वकील मंडळींना एक भव्य न्याय संकुल या इचलकरंजी शहरात निर्माण झालेले दिसेल. आजच अध्यक्ष साहेबांनी एक विषय मांडला. अध्यक्ष साहेब या पुढच्या 8 ते 15 दिवसात माझी आयुक्तांशी चर्चा झाली, वरही चर्चा झाली. 15 दिवसात हस्तांतराचं काम पूर्ण करण्याचं आश्वासन तुम्हाला देतो. आणि तुम्ही म्हणालात न्याय संकुलाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करूया. त्यालाही मुख्यमंत्री अतिशय तुम्ही तुमचे न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे तुमच्या हस्ते तुमचा जो प्रोटोकॉल आहे त्या पद्धतीनं करून त्याही कार्यक्रमाला एकनाथ शिंदे साहेब उपस्थित राहतील अशा पद्धतीची ग्वाही देतो. आणि आज इचलकरंजी न्याय संकुल मंजुरीबद्दल आम्ही आज इथं आनंदोत्सव साजरा केला. हे जो प्रश्न आहे न्याय संकुलाचा तो गेले 40 वर्ष प्रलंबित प्रश्न होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी इचलकरंजी महानगरपालिका झाल्यानंतर हे न्याय संकुल ही एक दुसरी भेट इचलकरंजी शहरास दिलेली आहे. यामध्ये मोलाचे जे सहकार्य आहे ते खासदार धैर्यशील माने साहेब, आपले विद्यमान आमदार प्रकाश आवाडे साहेब, रवी मानेदादा, बापू मुसळे साहेब व आजी माजी आमचे पदाधिकारी आहेत. इचलकरंजी अतिरिक्त बार असोसिएशनचे अध्यक्ष बांधार साहेब आहेत. इचलकरंजी बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष विवेक तांबे साहेब आहेत. सेक्रेटरी विलास जाधव साहेब आहेत व अल्ताफ मुजावर साहेब आहेत व निलेश लकडे साहेब आहेत. यांनी सततपणे पाठपुरावा करून इचलकरंजी बार असोसिएशनचा जो प्रलंबित प्रश्न आहे, गेले अनेक वर्ष प्रलंबित प्रश्न आज रोजी हे आरक्षण निघून मार्गी लागलेलं आहे. आणि ह्या कामामध्ये आजी माझी सर्व सदस्यांचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. ही मुदतवाढ जी देण्यात आली होती ही न्याय संकुल पूर्ण करण्याकरता देण्यात आलेली होती, ती आम्ही कमी वेळेमध्ये पूर्ण केलेली आहे. आता आरक्षण बदल होऊन ही जी जागा आहे ती न्याय संकुलाकरताच आरक्षित झालेली आहे. त्यामुळं यापुढील जे कार्यवाही आहे, जी आता पजेशनचं काम आहे, जे ताब्याचं काम आहे ते आयुक्त साहेब, महानगरपालिका आणि विधी व न्याय खाते यांच्यामार्फत होईल. आमची या ठिकाणी रवी माने साहेब यांना एक विनंती आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेला जो शब्द आहे तो त्यांनी पाळलेला आहे आणि फडणवीस साहेब यांनीही विधी न्याय खात्यामार्फत सुद्धा सहकार्य केलेलं आहे. त्यामुळं या न्याय संकुलाचं जे पजेशनचं काम आहे हे या येत्या महिन्यामध्येच एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते पूर्ण व्हावं या ठिकाणी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आम्ही सर्व बार असोसिएशन यांचे कायमस्वरूपी ऋणी राहू. त्या